चाला पेट्रोल खतम झाला गाडीतला. आता 2 बाटली घेऊन चाललो. 2 बॉटली घेऊन चाललो पेट्रोल. बाटलीचे दाखव बे. 50 में 2 बॉटल नाही सॉरी 50 की 2 बॉटल. तर जय श्रीराम मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात झाली एकदम बढिया, कारण की आज आपल्या जवळ होती बुलेट. मग मी गेलो त्या दुकानामध्ये जिथे आम्ही गेट टाकलं होतं बनवायला, पण तिथे प्रणव दादा आधीच येऊन होते. त्यांनी ते गेट मग मोठ्या गाडीत टाकला आणि मी निघालो आमच्या शॉपकडे. शॉप मध्ये बघा इकडे लागत आहे हे वाला गेट मागच्या साईडला, आणि समोरची सुद्धा साफसफाई आज दिली होती, कारण की इकडे खूप गदाळा होता, ते पण साफसफाई चालू होती. मग काय प्रणव दादा घरी चालले गेले आणि मला इकडे लक्ष ठेवायला ठेवून दिलं. 1-1.5 तास मी इकडे थांबलो आणि मी पण चाललो गेलो घरी. मग पुन्हा परत जावं लागलं, कारण की प्रणव दादा येऊन होते. मग त्यांच्यासोबत आपण बसलो यांच्यावर लक्ष ठेवत, कारण की कामाला येऊन होते. आणि हे आपले वैभव भाऊ सोबत आपण करत बसलो चर्चा, खूप वेळ डिस्कस करत बसलो, काय माहिती काय केलं. पण मग मला आला छकुलीचा फोन, ये म्हणे दादा झाला तिचा टाइम. मग तिला घ्यायला चाललो गेलो, तिला घेऊन घरी आणून सोडलं आणि एक पाण्याची बाटली घेऊन चाललो गेलो शॉपकडे. पण तिथे जसं पोहोचलो माहिती पडलं का आपल्या गाडीतलं पेट्रोल खतम झालं. मग मी अभिषेकला कॉल करून गाडीमध्ये पेट्रोल घ्यायला निघालो. गाडीमध्ये पेट्रोल भरला आणि आम्ही सर्व चाललो गेलो घोराडला चाय प्यायला. चाय पिणं चालूच होता की घरून फोन आला की बाबू भाजीपाला घेऊन येतो. मग मी सीधा अभिषेकला घेऊन चाललो गेलो भाजीपाला घ्यायला. मग मी आणि माझा अभिषेक मित्र चाललो गेलो आपल्या घरी. चला करतो आजच्या व्हिडिओला खतम. बाय बाय.